आता आपण अडेसिव्ह बघणार आहे. आता अडेसिव्ह म्हणजे काय बघा. द अडेसिव्ह इज डिफाईन्ड ॲज एनी सबस्टन्स कॅपेबल ऑफ होल्डिंग द डिफरंट मटेरियल्स टुगेदर बाय सरफेस अटॅचमेंट. म्हणजे कोणताही सबस्टन्स असू दे, तो काय करतो, वेगवेगळे मटेरियल काय करतो, एकमेकांना होल्ड करून ठेवतो. म्हणजे त्याच्याकडे कपॅसिटी असते दोन वेगळे सरफेस एकमेकांना चिटकून ठेवण्याची. म्हणजे ते होल्डिंग करण्याचं, त्यांना पकडून ठेवण्याचं काम काय करतो, अडेसिव्ह करतो. मग एनी सबस्टन्स कॅपेबल ऑफ होल्डिंग द डिफरंट मटेरियल टुगेदर बाय सरफेस अटॅचमेंट. म्हणजे सरफेसला अटॅच केल्यानंतर अडेसिव्ह काय करतो, ज्या सरफेसला तुम्ही अटॅच केलं अडेसिव्ह, त्या सरफेसला होल्डिंग, जे तुम्ही दुसरं सरफेस अटॅच केलं त्याला होल्ड करण्याचं काम करतो. म्हणजे तुम्ही कोणत्याही सरफेसवर ते अप्लाय करा, ते काय करतं, त्याकडे होल्डिंग कपॅसिटी असते. मग ते दोन सरफेस किंवा वेगवेगळे मटेरियल असेल तर ते होल्डिंग धरून ठेवण्याचं काय करतं, काम करतं. मग अडेसिव्ज आर द मटेरियल विच आर युजली कंपोज्ड ऑफ नॅचरल अँड सिंथेटिक रेझिन. अडेसिव्स हे असे मटेरियल आहेत की ते कशापासून कंपोज केलेले असतात, नॅचरल आणि सिंथेटिक रेझिनपासून. म्हणजे जो डिंक असतो झाडांचा तो. दीज आर अप्लाइड इन द फॉर्म ऑफ लिक्विड ऑर सेमी सॉलिड. मग हे तुम्हाला लिक्विडमध्ये भेटतील किंवा सेमी सॉलिडमध्ये गममध्ये भेटतील की लिक्विडमध्ये असतील. दे बिकम सॉलिड आफ्टर ड्राईंग ऑर क्युरिंग. म्हणजे ड्राय केल्यानंतर ते काय होतात, सॉलिड होतात. अँड डेव्हलप द स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड. म्हणजे हे अप्लाय केल्यानंतर, अप्लाय करताना ते कसे असतात, लिक्विड फॉर्ममध्ये होतात, पण ड्राय झाल्यानंतर ते सॉलिड फॉर्ममध्ये होतात. आणि त्या जिथं तुम्ही अप्लाय केले, ज्या सरफेसला तुम्हाला चिटकवायचं आहे किंवा दोन सरफेस एकत्र आणायचे, त्या सरफेसला काय करते, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. आता फंक्शन ऑफ अन अडेसिव्ह बघा. द मेन फंक्शन ऑफ अन अडेसिव्ह इज टू जॉईन द नॉन अडेरिंग मटेरियल ॲट देअर सरफेस. म्हणजे आता समजा या सरफेसला एक अडेशन अप्लाय केलं आणि या सरफेसला एक अडेसिव्ह अप्लाय केले आणि दोन्ही पण काय केलं त्यांनी, हा सबस्ट्रेट एक आहे, हा सबस्ट्रेट 2 आहे. समजा हे दोन वुडन ब्लॉक आहेत किंवा आयर्न ब्लॉक आहेत. मग इथं काय केलं, यांनी अडेसिव्ह अप्लाय केले. अडेसिव्ह अप्लाय केल्यानंतर काय झालं, यांच्या दोघांत काय झाले, बॉन्डिंग तयार झाले. द मेन फंक्शन ऑफ अन अडेसिव्ह इज टू जॉईन द नॉन अडेरिंग मटेरियल ॲट देअर सरफेस. म्हणजे जे एकमेकांना धरून ठेवू शकत नाहीत त्यांना काय करायचं, जॉईन करून ठेवायचं. त्यांच्या सरफेसला अप्लाय होऊन काय करतोय, अडेसिव्ह त्यांना एकत्र आणण्याचं काम करतोय. म्हणजे एकत्रितरित्या काय करतोय, त्यांना जॉईन करून ठेवतोय. मग हा काय तुमचा अडेसिव्ह बॉन्ड आहे. हे अडेसिव्ह कोहिजन तयार होते. म्हणजे एक लेयर तयार होतोय सबस्ट्रेट आणि अडेसिव्हमध्ये. द फोर्स प्रोव्हाइड बाय अन अडेसिव्ह दॅट होल्ड्स डिफरंट मटेरियल टुगेदर इज कॉल्ड ॲज अ अडेन्शन ऑर बॉन्डिंग. असा फोर्स जो काय करतो, अडेसिव्हला काय करतो, म्हणजे डिफरंट मटेरियलला होल्ड करण्याचं काम करतो. वेगवेगळे मटेरियल पकडून ठेवण्याचं जे काम करतो अडेसिव्ह सारखं. म्हणजे वेगवेगळे मटेरियल एकत्रितपणे काय करतो, बॉन्ड करून ठेवतो, जोडून ठेवतो. त्याला काय म्हटले, अडेन्शन किंवा बॉन्डिंग. द फोर्स दॅट होल्ड्स द अडेसिव्ह इटसेल्फ. असा फोर्स की ज्यामध्ये अडेसिव्ह काय करतो, इटसेल्फ होल्ड केला जातो, त्याला काय म्हणायचं, कोहिजन. म्हणजे अडेसिव्ह काय होतो, तिथे लगेच काय होतो, चिकटतो आणि काय करतो, सॉलिडमध्ये काय होतं, त्याचं कन्व्हर्जन होतं. मग त्याला काय म्हटले, कोहिजन म्हटले. द असेंबली कंप्रायझिंग टू डिफरंट मटेरियल अँड अडेसिव्ह इज नोन ॲज अ बॉन्ड ऑर जॉईंट. म्हणजे दोन डिफरंट मटेरियलमध्ये जी तुम्ही असेंबली हे केलेली असते, जे तुम्ही सोल्युशन अप्लाय केलेलं असते, त्यालाच काय म्हणायचं, इज जे अडेसिव्हचं सोल्युशन लावलेलं असतं त्याला काय म्हणायचं, नोन ॲज अ बॉन्ड ऑर जॉईंट. त्याला काय म्हणायचं, बॉन्ड किंवा जॉईंट. जॉईंट का म्हणायचं, कारण ते वेगवेगळे मटेरियल काय करतं, एकत्र आणून जोडण्याचं काम करतं, होल्ड करतं त्यांना. द प्रॉपर्टीज ऑफ द अडेसिव्ह आर जज्ड बाय. आता अडेसिव्हच्या प्रॉपर्टी कशावर जज करणार तुम्ही, तर बघा, डिग्री ऑफ टॅकीनेस, म्हणजे एक्सटेंट ऑफ स्टिकिंग ऑन द सरफेस ऑफ मटेरियल. म्हणजे तुम्ही अडेसिव्ह मटेरियलला अप्लाय केल्यानंतर तो कशाप्रकारे स्टिक होईल, कशाप्रकारे चिकटला जाईल. रॅपिडिटी ऑफ बॉन्डिंग, म्हणजे तुमचा जो अडेसिव्ह आहे तो त्या सरफेसशी किंवा त्या सबस्ट्रेटशी त्याचं बॉन्डिंग पटकन होतं का. स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड आफ्टर ड्राईंग, आणि ड्राईंग ते वाळल्यानंतर त्या बॉन्डची काय स्ट्रेंथ असते. ड्युरॅबिलिटी ऑफ द बॉन्ड, तो अप्लाय केल्यानंतर, आपण ते अडेसिव्ह अप्लाय केल्यानंतर त्या बॉन्डची ड्युरॅबिलिटी किती राहणार, म्हणजे ते किती वेळ टिकणार, ह्याच्यावर काय असतं, अडेसिव्हची प्रॉपर्टी जज केली जाते. आता एक्झाम्पल काय बघा, सिंथेटिक अडेसिव्ह आणि नॅचरल अडेसिव्ह. सिंथेटिक अडेसिव्हमध्ये काय, फिनॉलिक रेझिन, पॉलियुरेथिन, पॉलिव्हिनिल रेझिन, सिलिकॉन रेझिन, इपॉक्झी रेझिन एक्सेट्रा. हे काय आहेत, एक्झाम्पल आहेत सिंथेटिकचे. आता नॅचरल अडेसिव्ह म्हणून काय वापरलं जातं, स्टार्च अडेसिव्ह, व्हेजिटेबल प्रोटीन ग्लूज, ॲनिमल प्रोटीन ग्लूज, शेलॅक रेझिन. शेलॅक म्हणजे तुम्हाला रेशमी किडा माहीत असेल ना, तो शेलॅक रेझिन.
ॲस्फाल्ट अडेसिव्ह म्हणजे नॅचरल म्हणजे निसर्गापासून जे अडेसिव्ह भेटतात ते, आणि सिंथेटिक म्हणजे आर्टिफिशियल असतात ते. हे त्याचे काय झाले एक्झाम्पल झाले. आता अडेसिव्ह ॲक्शन म्हणजे काय बघा, अटेनिंग द बॉन्ड स्ट्रेंथ बाय अन अडेसिव्ह इज कॉल्ड ॲज अ अडेसिव्ह ॲक्शन. म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ अडेसिव्हकडनं जी बॉन्ड स्ट्रेंथ अटेन केली जाते त्यालाच काय म्हटले, अडेसिव्ह ॲक्शन म्हटले. द फॉलोइंग आर डिफरंट ॲक्शन ऑफ अडेसिव्ह थ्रू विच दे फॉर्म द बॉन्ड विथ द सबस्ट्रेट. मग सबस्ट्रेटला जे बॉन्ड फॉर्म होतात अडेसिव्हचे, त्याचे काय आहेत वेगवेगळे ॲक्शन होतात. मग ते काय होतात बघूया आपण ॲक्शन. ज्यावेळी बॉन्ड तयार होत असतो त्यावेळी काय तयार होते, केमिकल रिॲक्शन होते त्यांच्यामध्ये. द थर्मोसेटिंग अडेसिव्ह डेव्हलप बॉन्ड स्ट्रेंथ बाय अंडरगोईंग केमिकल रिॲक्शन. म्हणजे जर थर्मोसेटिंग अडेसिव्ह असतील तर ते बॉन्ड स्ट्रेंथ कसं डेव्हलप करणार, म्हणजे बॉन्डिंग कसं करणार, तर अंडरगोईंग केमिकल रिॲक्शन ते काय करणार, क्रॉस लिंकिंग पॉलिमर त्यामध्ये तयार करणार. म्हणजे बघा लिनियर आणि ब्रँच चेन, लिनियर 3 चेन आहेत आणि मध्ये त्यांच्या ब्रँचिंग आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं, क्रॉस लिंक्ड चेन म्हणायचं. ती चेन कोण तयार करणार, अडेसिव्ह काय करणार, प्रिपेअर करणार. बाय द ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. ऑन द ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर हायली विस्कस अडेसिव्ह ॲक्वायर बॉन्ड स्ट्रेंथ. प्रेशर अप्लाय केल्यानंतर हायली विस्कस अडेसिव्ह जे आहेत ते काय करतात, बॉन्ड स्ट्रेंथ ॲक्वायर करतात. बाय स्लो कूलिंग ऑफ मोल्टन मास ऑफ अडेसिव्ह. Thermoplastic adhesive develop bond strength when its molten mass is allowed to cool at room temperature. थर्मोप्लास्टिक अडेसिव्ह काय करतात, बॉन्ड स्ट्रेंथ डेव्हलप करतात ज्यावेळी त्याचा मोल्टन मास काय केलं जातं, रूम टेम्परेचरला अलाव केलं जातं. म्हणजे बघा त्याचं जे वितळलेलं मिक्सचर असतं त्या ज्यावेळी रूम टेम्परेचरला, म्हणजे आपण साध्या तापमानाला काय करतो, थंड करतो, त्यावेळी काय केलं जातं, थर्मोप्लास्टिक अडेसिव्ह त्याचा बॉन्ड स्ट्रेंथ डेव्हलप करतं. बाय द इव्हॅपोरेशन ऑफ द सॉल्वंट. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, तर वाफ होणे. In some cases adhesive material is dissolved or dispersed in appropriate solvent or water. म्हणजे अडेसिव्हचं जे मटेरियल आहे ते काय होतं, डिस्पर्स केलं जातं, पसरलं जातं. मग such a solution or dispersion of adhesive is then applied over the surface to be adhered. मग हे सोल्युशन जे आहे अडेसिव्हचं किंवा जे डिस्पर्शन आहे ते कुठे अप्लाय केलं जातं, ओव्हर द सरफेस टू बी अडेड. म्हणजे ज्या सबस्ट्रेटला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या सबस्ट्रेटच्या सरफेसला तुम्हाला ते अप्लाय करायचं तिथं काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. देन द सरफेस आर ब्रॉट क्लोजर टू इच अदर बाय अप्लाइंग अ माइल्ड प्रेशर. मग प्रेशर अप्लाय करून काय केलं जातं, सरफेस काय केला जातो, एकमेकांच्या जवळ आणला जातो. मग सॉल्वंट और वॉटर देन इव्हॅपोरेट स्लोली. मग त्यातनं जे सॉल्वंट किंवा तुम्ही वॉटर यूज केलं असेल तर ते काय होतं, इव्हॅपोरेट होतं, म्हणजे ते उडून जातं, इव्हॅपोरेट. अँड द अडेसिव्ह डेव्हलप द बॉन्ड स्ट्रेंथ. आणि अडेसिव्ह काय करणार, त्याची बॉन्ड स्ट्रेंथ डेव्हलप करणार. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा अडेसिव्हचे. आता पहिलं कॅरेक्टर काय बघा, अडेसिव्हज हॅव द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग द डिसिमिलर मटेरियल. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या साईजचे मटेरियल काय करू शकता, यामध्ये जॉईन करू शकता. मग अडेसिव्ह फॉर्म स्ट्रॉंग बॉन्ड विथ द सबस्ट्रेट क्विकली. मग अडेसिव्ह काय करतो, सबस्ट्रेट बरोबर स्ट्रॉंग बॉन्ड इझिली तयार करतो. मग अडेसिव्ह प्रोव्हाइड कन्व्हिनियन्स अँड फ्लेक्झिबिलिटी इन द डिझायनिंग ऑफ वुडन, मेटॅलिक ऑर ग्लास स्ट्रक्चर. म्हणजे वूडची डिझाईन म्हणा किंवा मेटलची डिझाईन म्हणा किंवा ग्लासचं स्ट्रक्चर म्हणा, त्यात तो काय प्रोव्हाइड करतो, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो. मग मोस्ट ऑफ द अडेसिव्ह पजेस द गुड सिलिंग प्रॉपर्टी ऑल्सो. मग गुड सिलिंग प्रॉपर्टीसुद्धा काय काय अडेसिव्ह दाखवतात. दस दे नॉट ओनली जॉईन द सरफेस बट फिल द सरफेस इरेग्युलॅरिटीज ऑल्सो. मग ते सरफेसला जॉईन करत नाहीत पण काय करतात, सरफेसच्या ज्या इरेग्युलॅरिटीज असतात त्या काय करतात, फिल करतात. मग अडेसिव्हज जॉईन द सरफेसेस बाय मेकिंग थिन अँड इनविजिबल जॉईंट्स ऑर बॉन्ड. अडेसिव्ह सरफेसला कसा जॉईन करतो, बाय मेकिंग थिन अँड इनविजिबल जॉईंट्स ऑर बॉन्ड. म्हणजे बॉन्डिंग तयार होताना कसं होतं, एकदम थिन असते आणि इनविजिबल म्हणजे आपल्या डोळ्यांना पण ते दिसत नसते. तसं काय होतं, अडेसिव्ह त्या सरफेसला जॉईंट होतं आणि बॉन्ड तयार होतो. मग डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द अडेसिव्ह युज्ड. म्हणजे जे तुम्ही अडेसिव्हचं जो यूज केला आहे, द जॉईंट्स ऑर बॉन्ड्स मे बी इलेक्ट्रिकली ऑर थर्मली कंडक्टिव्ह ऑर इन्सुलेटिंग. मग ते अडेसिव्ह अप्लाय केल्यानंतर जे जॉईंट्स आणि बॉन्ड्स तयार झाल्यात मग ते इलेक्ट्रिकली किंवा थर्मली कशा असू शकतात, कंडक्टिव्ह असू शकतात किंवा इन्सुलेटिंग असू शकतात. म्हणजे एकतर ते कंडक्शनला मदत करणारे असू शकतात किंवा ते करंटला अपोज करणारे म्हणजे इन्सुलेटिंग असू शकतात. मग मोस्ट ऑफ द अडेसिव्ह आर केमिकली स्टेबल. मग जास्तीत जास्त अडेसिव्ह हे कशात, तर केमिकली स्टेबल आहेत.
हेन्स दे डू नॉट कॉज करोजन, त्यामुळे त्यांच्यामुळे करोजन होत नाही. दे ऑल्सो प्रोहिबिट द बघा दे ऑल्सो प्रोहिबिट द पॉसिबिलिटी ऑफ गॅल्व्हॅनिक करोजन ऑफ द डिसिमिलर मेटल जॉईंट्स टुगेदर. म्हणजे गॅल्व्हॅनिक करोजन जरी होत असेल तरी ते काय म्हणतात, दोन वेगळे मेटल जॉईंट करून काय होतात, गॅल्व्हॅनिक करोजन होण्याची काय असते, शक्यता असते. मग अडेसिव्स हॅव गुड व्हायब्रेशन अँड शॉक रिटार्डिंग प्रॉपर्टी. अडेसिव्हचे व्हायब्रेशन कसे असतात, चांगले असतात आणि शॉकला रिटार्ड करण्याची म्हणजे शॉकला अपोज करण्याची त्यांच्यात काय असते, कॅपॅसिटी असते. अनलाइक रिवेट्स और वेल्डिंग, adhesives distribute the mechanical stress uniformly over the entire area of the joint. adhesive काय करतो, पूर्ण जॉईंटवर काय करतो, एंटायर एरिया काय करतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करतो. दे पजेस एक्सलंट फटीग रेजिस्टन्स अँड शेअर स्ट्रेंथ. ते काय पजेस करतात, एक्सलंट फटीग रेजिस्टन्स म्हणजे जर तुम्हाला तुमची जी स्ट्रेंथ आहे ती शेअर करतात आणि एक्सलंट फटीग रेजिस्टन्स आणि काय करतात, व्हेरी गुड रेजिस्टन्स म्हणून काय करतात, बिहेव करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी काय करतात, रेजिस्ट करतात. आणि काय सांगितलं त्यांनी, अनलाइक रिवेट्स और वेल्डिंग द अडेसिव्ह डिस्ट्रीब्यूट द मेकॅनिकल स्ट्रेस युनिफॉर्मली ओव्हर द एंटायर एरिया ऑफ द जॉईंट. म्हणजे पूर्ण जो जॉईंटचा एरिया आहे त्यावर काय केलं जातं, अडेसिव्ह काय डिस्ट्रीब्यूट करतो, तर मेकॅनिकल स्ट्रेंथ युनिफॉर्मली म्हणजे सगळीकडे सारखा काय करतो, तो युनिफॉर्म अडेसिव्ह डिस्ट्रीब्यूट मेकॅनिकल स्ट्रेस काय करतो, प्रोड्यूस करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. मग हे कळालं कॅरेक्टर्स काय त्याचे, दोन वेळा सरफेसला काय करतो, एकत्र ठेवण्याचं तो काम करतो. आता पुढे बघूया आपण लिमिटेशन काय बघा. अडेसिव्ह कॅनॉट बी यूज ॲट हायर टेम्परेचर, म्हणजे हायर टेम्परेचरला तुम्ही अडेसिव्ह यूज करू शकत नाही. बिकॉज मोस्ट ऑफ देम आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, कारण त्यातले बरेचसे काय असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून बनलेले असतात. दस देअर बॉन्डिंग स्ट्रेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. मग ते ऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर बनलेले असल्यामुळे काय होतं, तुम्ही ज्यावेळी टेम्परेचर वाढवता त्यावेळी काय होतं, त्यांची बॉन्डिंग स्ट्रेंथ कमी होत जाते. मग बॉन्डिंग स्ट्रेंथ काय होते, कमी होत जाते. मग देर इज अ नो सिंगल जनरल पर्पज अडेसिव्ह, त्यामध्ये कोणताही सिंगल जनरल पर्पज अडेसिव्ह नाही आहे. विच कॅन बी युटिलाइज फॉर द जॉईनिंग ऑफ ऑल टाईप्स ऑफ सरफेस. मग ते कशासाठी युटिलाइज केला जातो, वेगवेगळ्या टाईपच्या सरफेसला काय केलं जातं, त्यांना जॉईंट केले जातं. दस फॉर अ पर्टिक्युलर पर्पज अ पर्टिक्युलर अडेसिव्ह इज निडेड. म्हणजे जर पर्टिक्युलर पर्पज कोणत्या तरी तुम्हाला कामासाठी पाहिजे असेल तर त्यासाठी त्या कामाला लागणारच काय करायचा, अडेसिव्ह तुम्ही यूज करायचा. मोस्ट अडेसिव्ह डू नॉट ॲक्वायर फुल बॉन्डिंग स्ट्रेंथ इमिजिएटली. म्हणजे बरेचसे असे अडेसिव्ह असतात की जे अप्लाय केल्यानंतर काय होत नाही, त्यांच्यामध्ये फुल बॉन्डिंग स्ट्रेंथ तयार होत नाही. आफ्टर ॲप्लिकेशन अँड दे रिक्वायर द ॲप्रिसिबल टाईम फॉर सेटिंग ऑर ड्राईंग. मग ठरलेल्या वेळेमध्ये जर त्यांनी बॉन्डिंग स्ट्रेंथ ॲक्वायर नाही केली तर त्यांना काय होतं, अँड दे ॲक्वायर ॲप्रिसिबल टाईम फॉर सेटिंग ऑर ड्रॉइंग. म्हणजे काही काळानंतर काय होतं, ते परत काय करू शकतात, दे रिक्वायर ॲप्रिसिबल टाईम, त्यांना टाईम भेटू शकतो फॉर सेटिंग ऑर ड्रॉइंग. हे झालं लिमिटेशन. परत बघा, adhesive bond are very strong. Sometimes it becomes very difficult to dismantle the bonded parts. adhesive जर बॉन्ड तयार झाला तर तो कसा असतो, खूप स्ट्रॉंग असतो आणि तो बॉन्ड तयार झाल्यानंतर ब्रेक होणं कठीण असतं. मग डिसमेंटल द व्हेरी डिफिकल्ट म्हणते, व्हेरी डिफिकल्ट टू डिसमेंटल द बॉन्डेड पार्ट्स. समटाइम्स adhesives bonding becomes time consuming because many adhesives need to be cured after the application. कधी कधी काय होतं, अडेसिव्ह बॉन्डिंगचं टायमिंग कसं होतं, म्हणजे अडेसिव्ह बॉन्डिंग होताना कसं होतं, टाईम फार निघून जातं. मग मेनी अडेसिव्स नीड टू बी क्युअर्ड आफ्टर द ॲप्लिकेशन. मग अशा प्रत्येक अडेसिव्हला तयार होण्यासाठी एवढा वेळ लागू नये म्हणून त्यांनी काय केले बघा. अडेसिव्ह मे बी अफेक्टेड बाय एन्व्हायरमेंट. अडेसिव्हवर कोण परिणाम करतो, तर एन्व्हायरमेंट आणि काय ॲटमॉस्फेरिक गॅसेस आणि अल्कली ॲसिड अटॅक हे काय करतात, अडेसिव्हला काय करतात, थांबवण्याचं काम करतात.